नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 26 आणि आजची आपली रेसिपी आहे मशरूम करी अँड लच्छा पराठा. मार्केटमध्ये खूप फ्रेश मशरूम भेटत होते, जे की मी घेऊन आलेली छान. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी मशरूम फ्राईड राईस बनवला होता. म्हटलं थोडे मशरूम माझ्याकडे उरले आहे तर मशरूम करी बनवूया. इथे तेल आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे, त्याच्यात जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर आलं लसूण आपल्याला ठेचून घालायचं आहे. आलं लसूण छान तेलात परतवलं की मी इथे हिरवी मिरची ठेचून घातलेली आहे, तेही छान आपल्याला तेलात परतवून घ्यायचे. थोडे खडे मसाले मी घातलेले आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा. सो कांदा आपल्याला तेलात छान परतवून घ्यायचा आहे. कांदा हा ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यात मग एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोही आपल्याला छान तेलात परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो नरम पडला की त्याच्यात मी घरातले सगळे सुके मसाले घातलेले आहे. सुके मसाले घातल्यानंतर इथे छान परतवून घेतलेले आहे. त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. सो सुके मसाले घातल्यानंतर थोडा वेळ तेलात परतवून घेतल्यानंतर त्याला तेल सुटतं. तर त्यानंतर मग मी इथे वाटाणे घातलेले आहे आणि एक बटाटा घातलेला आहे. सो मशरूमची क्वांटिटी थोडी कमी होती, म्हटलं दोघांना पुरणार नाही म्हणून मग इथे मी वाटाणे आणि बटाटे घातलेले. थोडं पाणी घालून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. त्यानंतर मग इथे छान स्वच्छ धुतलेले बारीक चिरलेले मशरूम मी इथे घातलेले आहे आणि मसाल्यात हे छान परतवून घेते. थोडंसं पाणी घालून याला पूर्ण वाफेमध्ये ठेवायचं आहे आपल्याला, कारण की मशरूम ही शिजायला थोडा वेळ घेतं. तो इथे छान आपली मस्त मशरूम करी ही रेडी झालेली आहे आणि ती मी मस्त लच्छा पराठासोबत सर्व केलेली आहे. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.